हर्षित, काय रे नुसतं ओके ओके हो हो म्हणतोयस? काय म्हणाला तो? सांग ना, येतोय ना? वो नहीं आ रहा है। काय? येत नाहीये? तेजा, उसको कोई इम्पोर्टेंट काम आ गया इसलिए वो कह रहा है कि वो नहीं आ पाएगा। गॉड, आता काय करायचं आपण? ती बिचारी नर्मदा न्यायासाठी वाट पाहते. देव करू आणि त्या हेमंतला बुद्धी देऊ इथे येण्याची. देख वो आएगा, आज न कल वो जरूर आएगा. ओके. आता फक्त आणखी एक दिवस थांबायचंय. आय जस्ट होप आपला प्लॅन वर्क होऊ देत. वल्लरी, मला माहित असेल तू मला शोधत होतास तेव्हा. मला माहित असेल तर म्या कुठे गायब झाले होते असं विचारून राहिले ना ग तू. तू मला शोधायला गेला होतास माझ्या घरी. त्यांनी तुला सांगितलं की मी कोणाचं तरी हात धरून पळून गेले. माई बदनामी केली. नाही ते बोलले. तू नाही श्वास ठेवला भाऊ. तू मला समधीकडे शोधलंस का? कोणीच नाही सांगून राहिलं ना तुले. लाली आता या जगात नाहीये भाऊ. मला आणि लालीने मारून टाकलं त्याने. त्या बघत ऐकून त्यांनी मला आणि लालीने मारून टाकलं. आमचा बळी दिला कारण त्यांनी पोट्टा हवा होता भाऊ. तू गेला होतास त्यांना शोधायला. खूप शोधलंस तू त्यांना. खूप शोधलंस तू. नाही सापडले. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. त्या भैरवचा शोध लागलाय. तो इथेच ठाण्यामध्येच आहे. त्यांना जिवंत नाही सोडणार. त्यांना मारून टाकणारच ना तू. त्यांना सोडू नकोस. मारून टाक त्यांना. मामा असं म्हणून कसं चालणार? ते असे वागलेत म्हणून आपण असं वागायचं का? त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? हे बघा, भैरवने जे काही केलंय त्यासाठी त्याला शिक्षा मिळायलाच हवी हे आम्ही सगळे मान्य करतो. पण त्याला शिक्षा आपण नाही द्यायची. त्याला कायदा शिक्षा देईल. आपण कायदा हातात घेऊ शकत नाही. भाऊ बरोबर बोलून राहिले. ती समधी माणसं. ही समधी माणसं आहेत ना बा. ही समधी खूप चांगली माणसं आहेत भाऊ. यांनी मला खूप साथ दिली. मला सांभाळलं. मला न्याय मिळवून देण्यासाठी ही समधी माणसं माझी मदत करी राहिलेत. माझ्यासाठी झगडा मांडून राहिलेत भाऊ. ही वल्लरी आहे ना बा. ही वल्लरी ही माझ्यासाठी झगडा मांडून राहिली ना भाऊ. खूप चांगली पोट्टी आहे भाऊ. खूप चांगली पोट्टी आहे. देवाने माझ्यासारखा चेहरा दिला. तिने
दुसरा जन्म देऊन माझ्यासाठीच पाठवलंय देवाने. मला न्याय मिळवून देण्यासाठी पाठवलंय देवाने. ही चांगली पट्टी आहे. ते समधी माणसं खूप चांगली आहेत. भाऊ तू यांच्यावर विश्वास ठेव. तू यांच्यावर विश्वास ठेव. हे आपल्याला न्याय मिळवून देतील भाऊ. ते सांगतात की जेवण खूप छान झालं. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या हाताला पण त्यांच्या बहिणीच्या हातासारखीच चव आहे. हॅलो. हां ठीक आहे या. हेमंतचा फोन होता. काय काय म्हणाला हेमंत? तो आज संध्याकाळी आपल्याला भेटायला तयार आहे. हर्षित, त्या हेमंतला काय सांगायचा विचार केलायस का तू? ऋषभ, वो किसी भी समय आ सकता है. कुछ समझ में नहीं आ रहा है. मतलब उसको कुछ बताना है लेकिन कुछ सोचा ही नहीं है. क्या कर सकते यार तेजा. मतलब हे बघ, मला ना तो असा अधीर कॅटेगरी मधला वाटतो. त्याने आल्यानंतर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर आपल्याकडे काहीच उत्तर नसेल. आपला काहीच प्लॅन रेडी नाहीये. आणि आपण त्याला गुंतवून ठेवूया कशामध्ये तरी. तब तक कुछ तो सोचते हैं. काय युनिक. सगळं मान्य आहे. जे काय तुला सोचायचंय, विचार करायचा आहे तो लवकरात लवकर करावा लागेल. कारण त्याने आल्यावर प्रश्न विचारले आणि आपल्याकडे त्याला सांगायला काही प्लॅन नसेल ना, तर आपल्या या प्लॅनची पूर्ण वाट लागेल. हेमंत, आ गया यार. अब क्या करें. क्या करी म्हणजे त्याला दरवाजात उभं ठेवणार आहेस का? जा ना दरवाजा उघड. वेलकम. हॅलो. आइए. हा, या ना प्लीज. थँक्यू. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. बाय द वे मिस्टर हर्षित, आपण जरा लवकर बोलूया का? नाही म्हणजे काय आयडियाज आहे तुमच्या? मी सांगते. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मी. हां, आठवलं. तुम्ही मला यांचा फोटो दाखवला होता, राईट? म्हणजे तुम्ही तर नर्मदा. फोटो माझा होता पण चेहरा नर्मदाचा होता. मी ॲडव्होकेट वल्लरी मनोज भांबरे, मागच्या जन्मातली नर्मदा. काय? मागचा जन्म? मिस्टर हर्षित, हे काय चाललंय सगळं? हेमंत सर, आपने सही सुना. नाही, मला या सगळ्यावर विश्वास बसत नाहीये. हे नेमकं काय आहे? मागचा जन्म, पुढचा जन्म, मला सांगाल का प्लीज? काय आहे? गाइस, मुझे निकलना होगा. एक इमरजेंसी है. मिस्टर हर्षित, डोंट वरी. हर्षित दादा, तुम्ही जा. मी बघते. एक्सक्यूज मी. हेमंत, प्लीज रिलॅक्स. मॅडम, तुम्ही मला प्लीज सांगाल का काय चाललंय हे? हे बघ, जर का तुला सगळी गोष्ट सांगायची झाली तर गोष्ट खूप मोठी आहे. मुळात नर्मदा आणि तुझा काय संबंध आहे हे तुला माहिती आहे का? हो, ती माझ्या बाबांची पहिली पत्नी होती आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर ती पळून गेली होती. झालं ना, पण ते पास्ट आहे. का सतत ही नर्मदा आमच्या आजूबाजूला फिरते मला कळत नाही. तुझ्यासाठी फक्त ती पास्ट लाईफ आहे, पण ॲक्च्युली नर्मदासोबत काय घडलं होतं हे कधी जाणून घेतलंस तू? नाही, हे सगळं खरं असूच शकत नाही. नाही, माझे वडील असं नाही वागणार. शक्यच नाही.
तुमचा आमच्यावर विश्वास नाही, पण तुमच्या वडिलांवर तर आहे. मग हे सगळं कन्फर्म करण्यासाठी तुझ्या वडिलांना कॉल करशील. अरे काय सारखं सारखं फोन करून राहिले तुम्ही? हा, घरलेच येऊन राहिलो ना मी बे. बाबा ती 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 मारून टाकेल मला. बाबा ती जीव घेईल माझा बाबा. हे म्हणता म्हणजे का हो तू? कुणाबद्दल बोलून राहिले तू? लाली लाली माझा जीव घेईल बाबा. बाबा बाबा ती दिसते मला, प्लीज काहीतरी करा बाबा. हे म्हणता काय सांगून राहिले तू? लाली लाली तुला कशी काय दिसून राहिली? मी काय सांगतो राहिले नीट ऐक. तू या आसपास कुठं मंदिर दिसतंय का पाय? हा, आणि मंदिरात जाऊन आसरा घेजो. कुठे लपू हे सांगितलं मला, आणि लाली कोण आहे हा प्रश्न नाही का पडला? तिच्यापासनं वाचायचं कसं हाच उपाय दिला डायरेक्ट. हे म्हणता हे काय बोलून राहिला तू? हा काय खेळ चालू आहे काय? तुम्हाला तर आता समजा आठवून राहिलंय नाही? म्हणजे तुम्हाला अल्झायमर होई गेला होता ना व? मग अचानक समजा कसं काय आठवून राहिला तुम्हाला? अगदी लाली सुद्धा. हे बाय, कोण तू आणि अजून काय प्रकार चालून राहिलाय? मग हे पोट्याला फोन दे. तुला जर का तुझा हा पोट्या जित्ता हवा असेल ना, तर लवकरात लवकर इकडे निघून यायचं. कोण आहेस कोण तू? नर्मदा. खर तर हे सगळं खरं आहे यावर विश्वासच बसत नाही अजून. हे पुनर्जन्म वगैरे सगळं खरं असतं का? पण मी एक गोष्ट नक्की नोटीस केली. मी ज्यावेळी बाबांना म्हणालो की लाली माझ्या मागे लागली आहे, त्यावेळी ते विचित्रच रिॲक्ट झाले होते. म्हणजे नॉर्मली कुठलाही माणूस कोण लाली, कुठली लाली असं सगळं बोलेल ना, पण त्यांनी मला देवळात लपायला सांगितलं. मी येतो म्हणाले. लालीच्या नावाचीच इतकी दहशत आहे, तर पाणी नक्कीच कुठेतरी मुरत आहे. पण मनोज सर, मुलगा बाबा म्हणून माझे वडील 3-3 खून करतील? इतक्या खालच्या पातळीला कसा जाऊ शकतो कोणी माणूस? हेमंत, हे बघ, तुझ्या मनाची घालमेल, तुझ्या मनाची अवस्था समजते आम्हाला, पण हे सगळं करण्यामागे तुझ्या वडिलांचा नक्की काय हेतू होता? का आपल्या पोटच्या 3-3 मुलींचा जीव त्यांनी घेतला? याचं कारण तेच सांगू शकतो. ते जेव्हा तुझ्यासाठी इथे येतील ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा जाब त्यांना विचार. नुसता जाब विचारू नकोस, तर त्यांना पोलिसांना सरेंडर व्हायला सांग. मला खरंच असं वाटतंय ते मला वाचवायला इथे येतील? स्वतःचा भित्रेपणा लपवून ठेवण्यासाठी दुसऱ्यावर दबाव टाकत असतो, आणि असा माणूस मला वाचवायला इथे शक्यच नाही. शक्य आहे, येतील, नक्की येतील. ज्या मुलाचा जन्म व्हावा म्हणून 4 खून केले, त्या मुलाला वाचवायला ते नक्की येतील. सतत फोन ट्राय करतोय, पण सतत स्विच ऑफ. फक्त म्हणताना म्हणाला तो माणूस येतो येतो. नाही येणार, माहितीये. म्हटलं होतं ना नाही येणार. ती भित्रा आहे तो माणूस, 1 नंबरचा. तर मला एक कळत नाहीये, माझी आई पण फोन नाही उचलत आहे माझा. कळत नाही असं कुठला बाप असतो? स्वतःच्या मुलाचा जीव धोक्यात आहे तरी येत नाही हा माणूस. बघ ना, वंशाचा दिवा हवा, वंशाचा दिवा हवा म्हणून या मुलाला जन्माला घातलं, आणि या मुलाचा जन्म व्हावा म्हणून निष्पाप मुलींचा जीव घेतला त्या माणसाने. पण आता त्याला वाचवायला इथे येत नाहीये. ह्याला काय अर्थ आहे? तेजाताई, भैरव इतक्या इझिली इथे येईल असं मला वाटत नाहीये. मी सांगते ते करा, मला रेकॉर्ड करा. म्हणजे का? नर्मदा,
प्लीज माझी मदत कर. वल्लरी सावकाश. ठीक आहेस ना? हो हेमंत